आज छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। निवडणुकीच्या ह्या रणधुमाळीमध्ये आपल्यासोबत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपनेते, छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा शिवसेना आणली असे जिल्हा प्रमुख सुभाषजी पाटील आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की पहिली निवडणूक 1988 ज्याचे ते साक्षीदार आहेत, ती निवडणूक कशी होती आणि आताची 2026ची ही जी निवडणूक आहे त्यात काय साम्य आहे, पहिल्या निवडणुकीचा अनुभव कसा होता आणि आताची निवडणूक काय साधर्म्य आहे तेही जाणून घेणार आहोत। जय महाराष्ट्र साहेब। जय महाराष्ट्र। काय सांगाल आता पहिली निवडणूक आणि ह्या निवडणुकीबद्दल काय साम्य आहे? पहिली निवडणूक आणि ही निवडणूक मला बऱ्याचपैकी हे साम्य वाटतं का पहिल्या निवडणुकीमध्ये शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला संभाजीनगर हे नाव दिलं आणि त्याच्यानंतर अधिकृत हे गेल्या 35 वर्षानंतर आज अधिकृत संभाजीनगर शहराची ही महापालिकेची पहिली निवडणूक आहे। त्यामुळे या निवडणुकीचं साम्य आहे आणि ऐतिहासिक ही निवडणूक आहे। त्यावेळेला आमची प्रस्थापितांविरुद्ध भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई होती। अच्छा। आणि आज सुद्धा या निवडणुकीमध्ये आमची प्रस्थापित पुढाऱ्यांशी आणि भ्रष्टाचाराशी लढाई आहे। फरक एवढाच आहे, त्यावेळेला प्रस्थापित हे परकीय होते, आत्ता काही प्रमाणामध्ये प्रस्थापित पुढारी आणि भ्रष्टाचारी पुढारी हे आमच्यातून बाहेर गेलेले आहेत। वेगळ्या पक्षाचा त्यांनी घेतला आणि त्याच्यातून ते काम करत आहेत, त्यांच्या विरुद्ध आमची लढाई आहे। विशेषतः भारतीय जनता पक्ष आमच्याबरोबर राहून आता तेही प्रस्थापित झाले आणि त्यांच्यामुळे त्यांच्याशी आमची लढाई आहे। खरं म्हणजे हे माझ्या मतानुसार ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी लढाई आहे आणि त्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। आणि संभाजीनगरचं नामकरण झाल्यानंतर पहिल्यांदा निवडणूक येते, त्याला अधिक महत्त्व निर्माण झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या ह्या निवडणुकीमध्ये जे काही तुम्ही अनुभव घेतलेला आहे, तर पहिल्या निवडणुकीचा कसा अनुभव होता आणि आताच्या जी निवडणूक आहे, आता समजा पहिल्या निवडणुकीमध्ये तुम्ही जी लढाई लढली आहे प्रस्थापिविरुद्ध, तुम्ही आता जसं बोललात, तर ह्या निवडणुकीचं आणि त्या निवडणुकीचं हे साम्य तर झालंच, परंतु आता कशा पद्धतीची लढाई असणार आहे? आत्ता म्हणजे मला असं वाटतं, मी माझ्या दृष्टीने तरी ही निवडणूक अशी आहे का जी पहिली 88ची निवडणूक होती तशीच ही परिस्थिती आहे, पण आत्ता थोडासा फरक बदललेला आहे। हुकुमशाहीच्या पद्धतीने हे सरकार जात आहे आणि गुंडागर्दी, धाकदडपशाही, पैसा याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून जनतेचा वेठीस धरून लोकशाहीचा खून करून ही निवडणूक होत आहे, असा एकंदरीत परिस्थिती आहे। आता जर तुम्ही बघितलं, मागच्या या निवडणुकीच्या आधीच 70 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आणि आता सध्या हे निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होतोय किंवा दमदाटी जसं तुम्ही आत्ता बोललात, तर याकडे कसं बघता का? नाही, परिस्थिती अशी आहे का देशामध्ये पहिल्यांदा अशी परिस्थिती निर्माण झाली, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अशी परिस्थिती निर्माण झाली का 70 अपक्ष उमेदवार निवडून येतात। हे अतिशय महत्त्वाचं आहे। ते कसे येतात तर तुम्हाला आठवत असेल का सोलापूरला एक मनसेच्या उमेदवाराचा मर्डर झाला। हो। आणि तो मर्डर कशासाठी झाला का ते फॉर्म वापस घे आणि बिनविरोध झाली पाहिजेत याच्यासाठी मर्डर झाला। या निवडणुकीमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाने गंभीरपणे दखल घेतली पाहिजेत का या लोकांना धाकदपटशा करून, दादागिरी करून, गुंडागर्दी, सत्तेचा गैरवापर करून, अधिकाऱ्यांचा वापर, प्रशासनाचा वापर करून हे 70 उमेदवार या निवडून आलेले आहेत आणि हा लोकशाहीसाठी अतिशय धोक्याची घंटा आहे। 1988ला माननीय बाळासाहेब ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगर नामकरणाची घोषणा केली होती। आता 2026ला हे नामकरण झालेलं आहे, यावर पण निवडणूक लढवलेली, या नामकरणाबद्दल काय वाटतं तुम्हाला? खरं म्हणजे हा काही औरंगजेब, संभाजी महाराज असं हे वातावरण आहे, हे काही हिंदू मुस्लिम वातावरण नाही आहे। आम्ही ज्या वेळेला ही घोषणा केली सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी, औरंगजेबाची जेनेटिक ही इराकीरांची आहे आणि संभाजी महाराजांची जेनेटिक ही आपलं वेरूळ आहे। म्हणून घोषणा करताना सन्माननीय बाळासाहेब म्हणाले की हमारे अपने संभाजी महाराज, आमचे संभाजी महाराज या मातीशी ते त्यांचं निगडीत झालेलं काम आहे आणि म्हणून औरंगजेबाने त्यांचा खून केला, क्रूरपणे हत्या केली।
त्यामुळे या संभाजीनगर शहराचं नाव ठेवण्यात यावं अशी एकंदरीत ती कल्पना होती. नंतर त्याचा उहापोहा फार बऱ्याच झाला, मुस्लिम हिंदू असा सगळा प्रकार केला गेला. तसा तो प्रकार नाही आहे. संभाजी महाराज, शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधात होते असं काही वातावरण नाही आहे आणि आज ते केल्या जातं, ही दुर्दैवाची बाब आहे. आता सध्या या निवडणुकीमध्ये आता तुम्ही भरपूर उमेदवार उभे केलेले आहेत. काय वाटतं बरं की किती उमेदवार निवडून येतील आणि महापौर कोणाचा होईल? आम्हाला असं वाटतं एकंदरीत, मी आत्ता जेवढं फिरलो या शहरामध्ये, तर असं वाटतं का आमचा महापौर होईल आणि आम्हाला या शहरावर विश्वास आहे. सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी या शहरावर अत्यंत प्रेम केलेलं आहे. या शहरामध्ये पुष्कळशी कामं या शहरामध्ये शिवसेनेनेच केलेली आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचा महापौर व्हावं असं मला वाटतं आणि जनतेचा प्रतिसाद पाहता असं नक्की होईल असा मला विश्वास आहे. निश्चितच आपण बघतोय या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपल्यासोबत शिवसेनेचे उपनेते मान्य सुभाष पाटील होते. त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलं की 1988ची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीमध्ये काय साधर्म्य आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय नवीन चित्र बदलतं, कसं काय धोरण असतं हेही आपण जाणून घेणारच आहोत.